सध्या जून महिन्याचा शेवटला आठवडा सुरू आहे आणि शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग आहे. परंतु दुसरीकडे जर आपण पाहाल तर खतच मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नाही. खताचा अनेक भागामध्ये तुटवडा आहे. डीएपी असेल किंवा युरिया, त्यामुळे शेतकऱ्यांना खतांअभावी जी आहे ती पेरणी करण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांवर आली आहे. मी अमरावती जिल्ह्यातल्या एका शेत शिवारात आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो शेतकऱ्याची पेरणी सुरू आहे. परंतु जे पेरणी यंत्र आहे यामध्ये आपल्याला खतच दिसत नाही. आपण बघू शकतो फक्त सोयाबीन आहे ज्याला औषध लावलेलं आहे आणि दुसरीकडे तूर यामध्ये आपल्याला पेरणी यंत्रात पाहायला मिळत आहे. परंतु खत नाही आहे, त्यामुळे खताअभावी जी आहे ती पेरणी शेतकऱ्यांना करावी लागत आहे. दरवर्षी जर आपण पाहिलं तर शेतकरी जे आहे ते पेरणी करत असताना खताचा वापर करत असतात. परंतु आता जर आपण पाहाल तर खत नाही आहे, त्यामुळे शेतकरी आपल्यासोबत युवा शेतकरी आहे. काय सांगशील, आता सध्या पेरणी करताय खतच नाही, काय परिणाम आहे? परिणाम म्हणजे सरकारने खताचे भाव भरपूर प्रमाणात म्हणजे आपल्याला परवडतच नाही एवढ्या प्रमाणात तो शेतीचा म्हणजे जे खत आहे त्याचे भाव एवढ्यापर्यंत वाढवलेले आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की खत घ्यायला गेलो की एक तर तो OTPचा प्रॉब्लेम येत आहे. तुम्ही त्याचा म्हणजे अंगठा घ्या, एवढं शेतकऱ्यांना तुम्ही म्हणजे विस्कळीत करून टाकलेलं आहे सगळं. त्याच्यामुळं कसं आहे, शेतकरी आता तर बिना खताची मी तर पेरणी करत आहे. बाकी पण माझे शेतकरी मित्र वगैरे आहे. ते पण बिना खताचीच पेरणी करत आहे. उत्पादनावर आता काय परिणाम होणार आहे आता सध्या खत नाही तर? उत्पादनावर तर भरपूर फरक पडणार आहे. म्हणजे तुम्ही असं समजू नाही शकत की अ, जर खत असतं तर याच्यापेक्षा काही ना काही फरक जाणवला असता शेतकऱ्याला. पण आता बिना खताची पेरणी करत आहे तर उत्पादनात भरपूर मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. नक्की उत्पादनात घट होईल असं युवा शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. एकंदरीत जर आपण पाहतो पेरणीला सुरुवात झाली आहे, परंतु अनेक शेतकरी जे आहेत ते खताअभावीच पेरणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.